नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. मी जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात. एक खास बातमी पहा. स्वाभिमान सेवा संस्था भिवंडी आयोजित श्री अभिजात भाषा सप्ताह व अभिजात मराठी भाषा सप्ताह व वरिष्ठ नगरसेवक श्री संतोष एम शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान श्री आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धा गुरुवार 9 ऑक्टोबर 2025 रोजी कैलासवासी पुष्पलता जाधव सभागृह पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी इथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर माननीय श्री विठ्ठल डाके अतिरिक्त आयुक्त भिवंडी महापालिका स्पर्धा समन्वयक श्री सुधीर घागस प्राचार्य पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी सौभाग्यवती मानसी राजे मुख्याध्यापिका NES शाळा श्री देवीदास अहिरे उपप्राचार्य व्यवसाय BNN कॉलेज श्री संजय भोईर अध्यक्ष महानगर पत्रकार संघ श्री अभिजित मसकर सहसेक्रेटरी स्वाभिमान सेवा संघ श्री श्रीकांत परदेसी जनसंपर्क अधिकारी भिवंडी मनपा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 चे उपायुक्त सुरेंद्र भोईर भिवंडी मनपा वॉटर सप्लायचे माजी इंजिनियर लक्ष्मण गायकवाड भिवंडी मनपाचे माजी जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे वा मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. आता बघा उपस्थित मान्यवर काय म्हणतात ऐका. जनतेच्या समस्यांचा आवाज सरकारी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत शेअर करा. तुम्ही आमच्या चॅनलच्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वरा घोरपडे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज मी इकडे मराठी भाषेचं वैभव या विषयावर तुमच्या समोर बोलणार आहे. जेव्हा जेव्हा मी मराठी बोलते तेव्हा तेव्हा मला अभिमान वाटतो. मराठी भाषा ही माझी मायबोली आहे. आईच्या दुधातून जी गोडी मिळते तीच गोडी मला माझ्या मराठी भाषेतून मिळते. आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची शान म्हणजे आपली मराठी भाषा. जशी आईच्या कुशीत माया तशी या शब्दात ममता फुलली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी आपल्या भाषेला प्रतिष्ठा आणि सन्मान दिला. त्यांच्या लेखणीने आणि कर्तृत्वाने मराठी भाषेचा झेंडा उंचावला. तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तर 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. लाभले आम्हास भाग्य ऐकतो मराठी, लाभले आम्हास भाग्य ऐकतो मराठी, जहालो खरंच धन्य बोलतो मराठी, जहालो खरंच धन्य बोलतो मराठी. मायबोली मराठी माझा अभिमान अनमोल, तिचा सन्मान जपते मी माझ्या हृदयाचे हे बोल, तिचा सन्मान जपते मी माझ्या हृदयाचे हे बोल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव सार्थक सुभाष मते. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे अभिजात मराठी भाषा अभिमान आमचा. अभिजात मराठी भाषा अभिमान आमचा हे वाक्य मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबाबतचे आहे. केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला आहे. खूप दिवसापासून आपला लढा होता केंद्र शासनाचा. कित्येक वर्षापासून बऱ्याच साहित्यिक संशोधक यांनी त्याच्यासाठी पुरावे वगैरे दिले आणि मग कुठे चालून मागच्या वर्षी 3 ऑक्टोबरला राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने त्याच्याबद्दल तपासणी करून आणि त्या समितीनं त्याला मान्यता दिली आणि आपल्या मराठी भाषेला मराठी भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेला दर्जा मिळाला म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. भाषेचा उगम आणि भाषेचा वापर केव्हापासून होतो आणि कुठल्या काळापासून होतो त्याचे काही संकेत आणि त्याचे काही प्रमाण ठेवलेले आहे. तर त्या प्रमाणाप्रमाणे आपली भाषा उतरली पाहिजे. जवळपास 2500 वर्षापासून जे काही आपल्याकडे पुरावे प्रमाण होते ते सगळे सादर करावे लागले. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या. त्यानंतर या गोष्टीला मान्यता मिळाली. खर तर
भाषा ही कुठलीही कमी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. तर जसं अण्णांनी सांगितलं की आपण मराठी भाषेत राहतो, आपल्या हा महाराष्ट्र प्रदेश आहे आणि आपला त्या भाषेविषयी अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, तो असतो. पण ज्यावेळेस आपल्याला मातृभाषेतून आपण शिक्षण घेतो, त्या दिवशी मी आता हा उल्लेख केला होता शिक्षणामध्ये किंवा लायब्ररीच्या कार्यक्रमामध्ये, की आपल्या भाषेत ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेता त्यावेळेस तुम्ही निसर्गाशी आणि या सगळ्या समाजाशी किंवा जे काही आध्यात्मिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा तुमचे कुठलेही कन्सेप्ट असतील ते सगळे क्लिअर होतील आणि तुम्ही त्यामध्ये पारंगत व्हाल. जर तुमच्या घरामधील भाषा इंग्रजी असेल तर तुम्ही मराठी भाषा शिका हरकत नाही, पण तुमचं सगळं ज्ञान ते इंग्लिश मधून तुम्हाला जितकं चांगल्या पद्धतीने मिळतं. जर तुम्ही एखादी तामिळ भाषा बोलणारे असाल, कन्नड भाषा बोलणार असाल तर तुमच्या म्हणजे मातृभाषेतून तुम्ही जी काही शिक्षण घेता ते शिक्षण तुम्हाला जगाची ओळख करून देणार असतं आणि मग कुठलीही भाषा तुम्हाला अनुसर करत नाही. प्रत्येक भाषेच्या प्रांतामध्ये तुम्ही ते झेल घेऊ शकता आणि ते तुम्ही आत्मसात करू शकता. वेगळा आपण विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा कार्यक्रम घेऊया असं माझ्याही मनात आहे, कारण हे विद्यार्थी असतील किंवा इतर कुठले विद्यार्थी असतील त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे. कारण निवडणुकीतून खूप पोटेन्शियल असं आहे की जे राज्य स्तरावर क्षेत्र स्तरावर आणि कॉम्पिटिशन याच्यामध्ये जाण्याचं आहे. फक्त कुठल्या पद्धतीने जायचं, विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टीला हात महत्व द्यायचा आणि कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरलेले दिवस असतात. त्यासाठी थोडस चर्चा आणि हे दिवस करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने भेटू. धन्यवाद आपल्या सर्वांनी आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. स्पर्धेसाठी रात्री 9-10 वाजतील त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना पेशन्स ठेवण्यासाठी जी वेळ गरजेची आहे त्यामुळे माझं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद. भविष्यात पुढे हे काय पाहताना सरकारचा कोण या भाषेचे मिनिस्टर असेल तेव्हा आपण तिथे आलो असं माझ्या मनात आहे. परत मला 6 जणी भेटले, त्या 6 जणांना आपण खूप खूप धन्यवाद देतो. तर तुम्हाला शॉर्ट टाइम तुम्हाला टाइम दिला. जास्ती ना बोलता आता जे इतके बघते मला ते 50 बघते पुढे सर्विस सर्वांना 5 मिनिटं टाइम दिलाय. किती मिनिटं? 5 मिनिटं. तो आता तो भेटी आपल्या मानसिकाची पहिली दिला त्याला ते बेल वाढणार. तर आपला जेव्हा तुम्ही माहिती पकडे येतात ना, जर तुमच्या आरोग्य असणार बेल मध्ये तर आता ते बेलला विचार करू नका. तुम्ही जर स्पीच करताना एक विचार करा, मला टाइम द्यायचा बेल द्या, मला माहित नाही आता बेल वाजे तर थांबा बोलले चालत जे तुम्ही आज तयारी करून आले त्यामध्ये हरेक माणसाला आणि मुलाला जिंकत आहे. जो जिंकला त्याला खूप खूप अभिनंदन, जो नाही जिंकला त्याला खूप ओढ. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.